वर्षभरात कुठेही नाग दिसला ना तर कानावर पहिलं हेच वाक्य येतं, ए मारा मारा त्याला. आणि याच नागाला आपण देव मानून नागपंचमीला फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो, बरोबर ना? तर सायंटिफिक दृष्टिकोनानं बघितलं तर श्रावण महिना सुरू झाला की पावसात सापाचं बीळ पाण्यानं भरतं आणि मग ते अन्न शोधायला बाहेर पडतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी एक उपाय शोधला. सापाच्या बिळाजवळ दूध, लाया आणि गोड उकडलेले पदार्थ ठेवायला सुरुवात केली. हे नुसते नैवेद्य नव्हते तर गोड पदार्थाच्या वासाने छोटे कीटक, प्राणी तिथे यायचे आणि साप त्यांच्यावर शिकारी करून तिथंच राहायचा. त्यामुळे त्याला बाहेर येण्याची गरज भासत नव्हती. आणि हो, नाग पिकाचं रक्षणही करत असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याचे मित्र सुद्धा म्हणतात बरं का. आणि आपल्या सनातनी धर्माचं आणि नागाचं काहीतरी विशेष कनेक्शन आहे राव. म्हणूनच तर वासुकी शंकराच्या गळ्यात काल्या नागावर श्री कृष्ण तर सृष्टीला चालवणारे विष्णू चक्क शेष नागावर विश्रांती घेतात. नवलच ना? तर आजही नागपंचमीला स्त्रिया नागोबाला भाऊ म्हणून त्याचं पूजन करतात, सुंदर अशी पारंपरिक गाणी म्हणतात. तर कधी तुमच्या भागात साप दिसला तर सर्वप्रथम घाबरू नका आणि मारू तर बिलकुलच नका. सर्पमित्राशी संपर्क करा जे त्याला हळुवारपणे जंगलात सोडतात. आणि हो, सगळ्या सर्पमित्रांना एक छोटीशी विनंती की या व्हिडिओ खाली आपलं नाव, गाव आणि नंबर कमेंट मध्ये लिहा, जेणेकरून लोकांना तुमच्याशी संपर्क करणं सोपं होईल आणि एखाद्या सापाचा जीव वाचेल. तर अशा प्रकारे आपले मराठी सण खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग घरला आणि शेअर करा ही रील सर्पमित्रांना.